नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, आपल्या चॅनलवर अनेकदा वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असते आणि चर्चा तुमची आमची या सदरामध्ये आता चर्चेला आपले विज्ञान रावसाहेब सूर्यवंशी यांनी एक नवीन प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात की आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांना जगभरामध्ये सर्वात उंच तयार होत असलेली हनुमान मूर्ती कुठे आहे आणि ती कशी दिसते या संदर्भात आपण बोलावं. आणि मंडळी, त्याचाच धागा पकडून आता आपण त्या मूर्तीबद्दल अधिक माहिती घेऊया. मंडळी, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रात, नागपूरजवळील कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरामध्ये साकारली जाणारी हनुमानाची मूर्ती ही केवळ एक भव्य संरचना नसून स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. ही मूर्ती पूर्ण झाल्यावर ती जगातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती म्हणून ओळखली जाण्याची शक्यता आहे. या मूर्तीची जर वैशिष्ट्य आपण बघितले तर भव्य अशी ही मूर्ती जमिनीपासून सुमारे 188 फूट उंच आहे. यामध्ये 30 फुटाचा पाया आणि 158 फुटाची मुख्य मूर्ती असा त्याचा समावेश आहे. हिची बांधणी अत्यंत मजबूत करण्यात आली आहे. त्यासाठी प्रबलित सिमेंट कॉन्क्रीट RCC पासून ही मूर्ती तयार केलेली आहे, जेणेकरून ही अनेक दशके सुरक्षित राहील. कलाकुसरीचा विचार केला तर मूर्तीचा चेहरा, गदा आणि दागिने यावर अतिशय सूक्ष्म काम करण्यात आले आहे. मूर्तीच्या हातात असलेली गदा ही स्वतःच एक आकर्षणाचे केंद्र आहे. स्थानिक महत्त्वाचा जर विचार केला तर कोराडी मंदिर हे विदर्भातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. या मूर्तीमुळे पर्यटनाला अधिक संधी मिळणार आहे आणि धार्मिक महत्त्वाला मोठी चालनासुद्धा मिळणार आहे. मंडळी, जर तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं झालं तर काय करावं हाही प्रश्न निर्माण होईल. जर आपण बसनं आपल्या गावापासून नागपूर शहरापर्यंत पोहोचले तर नागपूरमध्ये गणेशपेठ बसस्थानकाहून कोराडीकडे जाणाऱ्या अनेक बसेस उपलब्ध असतात. यामध्ये महापालिकेच्या स्टार बसचा पर्याय स्वस्त आणि सोयीचा ठरतो. मेट्रो आणि बस किंवा रिक्षानंसुद्धा तिथे जाता येते. बसस्थानकाजवळून मेट्रोनं तुम्ही काही अंतर कापू शकता आणि तिथून कोराडीसाठी रिक्षा किंवा बस घेऊ शकता. खाजगी वाहन आणि रिक्षाचा विचार केला तर थेट बसस्थानकावरून कोराडी मंदिर आणि हनुमान मूर्तीसाठी रिक्षा किंवा टॅक्सीसुद्धा मिळू शकतात. आता यापुढचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण घेतो आहोत. बांधकाम प्रक्रियेचा जर विचार केला तर या ठिकाणी ही प्रचंड मूर्ती उभारताना अनेक आव्हाने करावी लागलेली आहेत. अनेक आव्हानाला तोंड द्यावं लागलं असे. शिवाय ही मूर्ती तयार करत असताना देशभरातल्या सर्वात मोठ्या मूर्तींचा सुद्धा अभ्यास करावा लागला आहे. त्यानंतर ही मूर्ती बांधता आलेली आहे. विशेष म्हणजे एका तळ्याच्या कडेला किंवा तळ्याच्या मध्यभागी या पद्धतीने ही मूर्ती उभा राहिल्यामुळं तिथं जात असताना आपणाला बोटमधून तिथं जाता येतं किंवा छोट्या जहाजामधून जाता येतं. पण तिथं जात असताना सुद्धा अशी मूर्ती टाकत असताना तिचं पाया मजबूत करताना आणि दूरवरून कशी दिसेल, शिवाय ते बांधकाम करत असताना कुठली अडचण येणार नाही, यावरही बऱ्यापैकी विचार करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं आणखी जर विचार केला तर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथं 105 फूट उंच मूर्ती ही महाराष्ट्रातील महत्त्वाची आणि जुनी भव्य मूर्ती समजली जाते. तर कर्नाटकातील हंपी येथं किष्किंधा येथे 215 मीटर म्हणजे सुमारे 705 फूट उंचीची जगातील सर्वात मोठी मूर्ती उभारण्याची योजनासुद्धा चालू आहे. असं असलं तरी आपणाला कोराडी येथील हनुमानांची मूर्ती पाहणं, तिला भेट देणं आणि तिथं नतमस्तक होणं हे एक आनंदाची गोष्ट असेल. आणि मंडळी, खरा आनंद तो ह्याच्यातच आहे की आपल्या सर्वांच्या आवडत्या असा आराध्य देवतेची सर्वात भव्य आणि सध्या जगात सर्वात मोठी गणली जाणारी मूर्ती लवकरच पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये सगळ्यांना उपलब्ध होणार आहे. आणि आता त्या मूर्तीचं अंतिम काम टप्प्यात आलेलं असून 70% अधिक काम पूर्ण झालेलं आहे. हा एक जीवनातला अविस्मरणीय असा क्षण असणार आहे. या मूर्तीबद्दल आणखी काही महत्त्वाची माहिती अशी आहे. साधारणपणे केवळ हनुमान मूर्तीसाठी अंदाजे 11.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एकूण प्रकल्पाचा विचार करता कोराडी मंदिर परिसराच्या पुनर्विकासाचा एकूण खर्च सुमारे 214 ते 220 कोटी रुपये असून हनुमान मूर्ती हा या प्रकल्पाचा एक भाग आहे. मूर्तीच्या वैशिष्ट्याचा विचार जर केला तर सुरुवातीला ही मूर्ती 151 फूट घ्यायची ठरली होती, परंतु रेकॉर्डसाठी आता ती
157 ते 158 फूट, पाया धरून 188 फूट केली जात आहे. ही मूर्ती एका कृत्रिम तलावामध्ये उभारली जात आहे, ज्यामध्ये ती पाण्यातून वर येत आहे असा भास होईल. सुविधांचा जर विचार केला तर मूर्तीच्या खाली एक भव्य हॉल असेल, जिथे रामायणातील भित्तिचित्रे आणि कलादालन हे त्या ठिकाणी असेल. ज्येष्ठ नागरिकासाठी 15 प्रवाशांची क्षमता असलेली लिफ्ट देखील लावली जाणार आहे. या मूर्तीचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले असून तुम्हाला या प्रकल्पातील इतर अनेक सुविधा जसं की 7D थिएटर आणि लाईट शो आदी अनेक गोष्टी तिथं तुम्हाला खऱ्या अर्थानं मनोरंजनसुद्धा करतील. म्हणजे धार्मिक, मनोरंजनविषयक आणि खऱ्या अर्थानं जागतिक वैशिष्ट्य घेऊन येणारं हे कोराडीचं भव्य हनुमान मूर्ती पर्यटन तुम्हाला निश्चितपणे आवडण्यासारखं आहे.